मी तुम्हाला गॅरंटी देतो की यातला एक चार्ट तर एक्झाम मध्ये हमखास येणार आहे. यापूर्वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलेले सर्व महत्वाचे चार्ट आणि येऊ शकणारे संभाव्य असे चार्ट मी या संपूर्ण व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तर या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा. तर हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू स्टुडंट, दिस इज सुयोग कुरळकर आणि आपण सुरू करतोय या खूप महत्वाच्या व्हिडिओला. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता की हा चार्ट जो आहे याच्यापूर्वी 2 ते 3 वेळा विचारलेला आहे की पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. आता याच्यामध्ये काय विचारलंय त्यांनी, किती सोपा प्रश्न आहे की युरोपातील महत्वाचे विचारवंत कोणते. तुम्हाला माहित आहे, पहिला कार्ल मार्क्स, आपला फेवरेट. ठीक आहे, पहिला आहे कार्ल मार्क्स. त्यानंतर दुसरं नाव आहे लिओपोल्ड रांके. ओके, लिओपोल्ड रांके. त्यानंतर फेड्रिक जॉर्ज विलियम फेड्रिक हेगल, हेगलचं नाव टाकायचं. आणि त्यानंतर अजून एखादा टाकून द्यायचा, आपला एक आधुनिक इतिहासाचा जनक व्हॉल्टेअर. ओके, व्हॉल्टेअर. तर अशा प्रकारे आपण हा व्हेरी इझिली सोडवलाय, इझी होता. आता याच्या नंतर आपण जर पाहिलं तर आपल्याला याचे आन्सर्स पण मी दिलेले आहेत, बघू शकता. ज्यांना नाही माहिती, जे खूपच गरीब परिस्थिती आहे, त्यांनी वाचून घ्या. आणि आता असा एक चार्ट येऊ शकतो एक्झाम मध्ये, ज्यामध्ये आपल्याला एका लेखकाचं, इतिहास लेखकाचं नाव दिलेलं आहे आणि त्यानं लिहिलेला ग्रंथ दिलेला आहे. जसं इथं जेम्स मिलनं जो ग्रंथ लिहिला होता तो तक्तात असा आहे की द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, हा त्यानं ग्रंथ लिहिला. त्यानंतर जेम्स ग्रँड डफ यानं कोणता लिहिला होता, कोणाकोणाला आठवतं? त्यानं लिहिला होता द हिस्ट्री ऑफ मराठाज. ओके, हा जो ग्रँड डफ होता यानं कोणता लिहिला होता? द हिस्ट्री ऑफ मराठाज. त्यानंतर आपल्याला इथे एक रिकामी जागा दिली आहे आणि त्यानं लिहिलंय द हिस्ट्री ऑफ इंडिया. तर द हिस्ट्री ऑफ इंडिया लिहिलेला होता माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. ओके, द हिस्ट्री ऑफ इंडिया कोणी लिहिलेला होता? माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, जो की मुंबईचा त्यावेळेस कोण होता? गव्हर्नर होता. त्याचबरोबर आपल्याला अजून एक क्वेश्चन विचारलाय, श्री डांगे. डांगे यांचा कोणता ग्रंथ होता? असे क्वेश्चन क्रिटिकल लेवलचे येऊ शकतात, कारण त्यांना माहिती आहे मुलं अभ्यास करत आहेत. तर डांगे यांचा जो होता प्रिमिटिव्ह कम्युनॅलिझम टू स्लेव्हरी. ओके, प्रिमिटिव्ह कम्युनॅलिझम टू स्लेव्हरी हा त्यांचा ग्रंथ होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी जो ग्रंथ महत्वाचा लक्षात ठेवायचा आहे तो आहे हु वेअर दी शूद्राज. ओके, इथं हु वेअर दी शूद्राज दिलं असेल आणि इथं तुम्हाला बाबासाहेबांचं नाव जे आहे ते लिहायचं. तर हा याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या, हे सगळे उत्तर आहेत त्याचे. त्यानंतरचा जो महत्वाचा चार्ट आहे, हा चार्ट बऱ्याच लोकांना आवडत नाही, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट चार्ट, कारण हा चार्ट परीक्षेला यावेळेस येऊ शकतो. इतिहासाचा हेतू, त्यानंतर इतिहासाचा हेतू घेऊन चाललेला जो व्यक्ती होता त्याचं नाव होतं जियाउद्दीन बर्नी. आणि जियाउद्दीन बर्नीनं कोणतं पुस्तक लिहिलं, आता हे आपल्याला इथं लिहायचंय. त्यानंतर इकडल्या साईडला बाबरला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णनं त्यानं कोणत्या ग्रंथात लिहिली, तर तो बाबरच लिहिणार. बाबरचा ग्रंथ कोणता होता? तुझुकी बाबरी. त्यानंतर काश्मीरचा इतिहास कोण लिहिला? कल्हणनं लिहिला. आणि त्या कोणत्या ग्रंथामध्ये लिहिला होता? रजत रांगिणीमध्ये. तर इथं काय येणार? रजत रांगिणी. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती ही सभासद बखर मध्ये आहे, तर त्यांनी कृष्णाजी अनंत सभासद यांनी ती माहिती लिहिली होती. तर कसा सॉल्व्ह करायचा हा पॅरेग्राफ किंवा ही डायग्राम? तर इतिहास लेखनाचा हेतू, बाबरला कराव्या लागणाऱ्या वर्णन. याच्यामध्ये इतिहास लेखनाच्या हेतूमध्ये जियाउद्दीन बर्नी असा आहे तो, ऍक्च्युली इतिहासाचा हेतू घेऊन जियाउद्दीन बर्नी आला होता आणि त्याचं पुस्तक आहे तारीख ए फिरोजशाही. तारीख ई फिरोजशाही हे पुस्तक लक्षात ठेवा. बाबरच्या बाबतीमध्ये ते स्वतः बाबरनंच लिहिलं त्याच्या तुझुकी बाबरी ग्रंथामध्ये. काश्मीरचा इतिहास कल्हणानं लिहिला आणि तो काश्मीरचा इतिहास जो होता त्याचा ग्रंथ जो होता तो यांनी दिला नाही, तर नाव होतं रजत रांगिणी. रजत रांगिणी. ओके, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती कशात मिळते? सभासद बखर मध्ये मिळते आणि ती कोणी दिली आहे? कृष्णाजी अनंत सभासद यांनी. तर अशा प्रकारे हा आपण जो आहे तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. फक्त इथं जे आहे या ठिकाणी तुम्हाला एक चेंज करायचा आहे, तो म्हणजे जो चुकीचा चेंज इथं दिलेला आहे, इथं तुम्हाला काय लिहायचंय? रजत रंगिणी. बाकी सगळं ओके, ठीक आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आपण घेऊया. याच्यामधला पुढचा जो तक्ता आहे हा रिसेंटलीच विचारला गेलेला होता की मूर्त आणि अमूर्त सांस्कृतिक वारसा याचं संकल्प चित्र पूर्ण करा. एक गोष्ट तुम्हाला माहिती असलं पाहिजे, मूर्त म्हणजे काय?
मूर्त म्हणजे जे एक प्रकारे निर्जीव आहे असं आपण म्हणू शकतो, मृत नाही म्हणू शकत पण निर्जीव म्हणू शकतो. आणि अमूर्त म्हणजे जे मृत नाहीये, जे सजीव आहे, अशा प्रकारच्या गोष्टी ज्या चालूच आहेत पिढ्या दर पिढ्या. तर कोणकोणत्या गोष्टी आपण मृतमध्ये आणि अमूर्तमध्ये लिहू शकतो? बघा, मृतमध्ये आपण प्राचीन स्थळं लिहू शकतो, ओल्ड ज्या साईट आहेत, प्राचीन वास्तूंचं नावं सांगू शकतो, प्राचीन वस्तू सांगू शकतो, हस्तलिखित जे हँडरायटिंग्स आहेत ते सांगू शकतो, प्राचीन शिल्प सांगू शकतो, त्यानंतर प्राचीन चित्र सांगू शकतो. चित्र, शिल्प, हस्तलिखित, वस्तू, वास्तू, स्थळ, ह्या सगळ्या गोष्टी कशा याच्यात येतात? मूर्तमध्ये येतात. त्यानंतर अमूर्तमध्ये काय येतं बेटा? तर मौखिक परंपरा, ज्या पिढी दर पिढी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे फॉरवर्ड केल्या गेल्यात, त्या सगळ्या गोष्टी कशात येतात? अमूर्तमध्ये. आणि ते उपयोगात आणली जाणारी त्याच्या संबंधी भाषा आहे. पारंपरिक ज्ञानाचा याच्यामध्ये ज्ञान जे आहे ते अमूर्त आहे. त्यानंतर सणा समारंभाच्या सामाजिक ज्या काही पद्धती आहे, धार्मिक जे काही विधी आहे ते काय आहेत? अमूर्त आहेत. कला सादरीकरणाची पद्धत अमूर्त आहे. पारंपरिक कौशल्य अमूर्त आहे. ज्या गोष्टी मरूच शकत नाही त्या गोष्टींना आपण कशात टाकणार आहे? आपल्या अमूर्तमध्ये. परंपरा, पद्धत, कौशल्य आत्मसात करणारा समूह, गट वगैरे. तर हा पण तुम्हाला व्यवस्थित जमेल. मूर्तमध्ये काय लिहायचं, अमूर्तमध्ये काय लिहायचं हे एकदा पुन्हा पाहून घ्या, कारण हा व्हिडिओ जरी फास्ट असला तरी तुम्हाला ते पेपरमध्ये लिहिता आलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून बनवलेला आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे आपल्या मंदिर स्थापत्य शैलीवरती. इथं बघा 3 प्रकारच्या स्थापत्य शैलीची उदाहरणं दिलेली आहे. नागर शैलीचं उदाहरण दिलंय, द्राविड शैलीचं उदाहरण दिलंय आणि हेमाळपंथी. आपल्याला त्याची वैशिष्ट्य आणि उदाहरणं द्यायची आहेत. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी नागर शैली होती, ही नागर शैलीचा जर आपण मंदिर बांधण्याचा क्रम पाहिला तर पायापासून क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वर पर्यंत रचलेल्या असतात. म्हणजे असं शिखरासारखं जे मंदिर बांधलेलं असतं ते मंदिर आपल्याला कशामध्ये दिसतं? नागर स्टाईल मध्ये. त्यानंतर शिखराची रचना पायापासून वरच्या टोकापर्यंत सलग असते. पाया ते सरळ असते. शिखरे निमुळती होत जात असतात. शिखर हे कलशासारखं असतं, कलशाकृती असतं. आणि खजुराहोचे कंडारिया जे महादेव मंदिर आहे ते नागर स्टाईलचं आहे. भुवनेश्वरचं लिंगराज मंदिर जे आहे ते नागर स्टाईलचं आहे. कोणार्कचं सूर्य मंदिर आहे, ओके, हे नागर स्टाईलचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला राजस्थान मधलं अबू पहाडवरती जे दिलवाडा मंदिर आहे ते दिलवाडा मंदिर पण आपल्याला एकच लिहायचं, त्यामुळं एकच लिहायचं. कोणार्क मंदिर लक्षात ठेवायचं नागरसाठी. आणि असं लिहायचं की पायापासून शिखरापर्यंत बांधणी केली जाते. शिखरापर्यंत, ओके, शिखरापर्यंत जे बांधत जातात ते असतं नागर स्टाईलचं. त्यानंतर द्रविड स्टाईलचं मंदिर कसं असतं? तर ह्या मंदिराची शिखरं पिरॅमिडच्या आकाराची असतात. एकच सेंटेन्स लक्षात ठेवायचं की द्रविड पद्धतीची मंदिरं कशी असतात? पिरॅमिड सारखी असतात. पिरॅमिड सारखी असतात. आणि द्रविड स्टाईलमध्ये, आपल्या द्रविड शैलीमध्ये कोणकोणती मंदिरं पाहायला मिळतात? याच्यामध्ये मदुराईचं मीनाक्षी मंदिर, महाबलीपुराचं रथ मंदिर, तंजावरचं बृहद मंदिर, तिरुपती मंदिर. तिरुपती बालाजी जास्त लक्षात राहतील, द्रविडीमध्ये लक्षात ठेवा. तिरुपती मंदिर जे आहे, तिरुपती बालाजी मंदिर जे आहे ते द्रविड स्टाईल मध्ये बनलेलं आहे. त्यानंतर आहे हेमाळपंथी. हेमाळपंथीचं वैशिष्ट्य असं आहे की या शैलीतील मंदिराची बांधणी चौरस आणि तारकाकृती असते. हे जरा कठीण आहे लक्षात ठेवायला. मंदिराच्या बांधणीत चुना आणि मातीचा वापर केलेला नसतो, हे टाकू शकता तुम्ही. हेमाळपंथी मंदिराच्या याच्यामध्ये चुना किंवा माती ही वापरली जाते का? नाही, चुना माती वापरली जात नाही. आणि हेमाळपंथीचं जे उदाहरण आहे ते आहे सिन्नरचं गोदेश्वर मंदिर, अंबरनाथचं शिव मंदिर अंबरेश्वर, खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर, हिंगोली जिल्ह्यातील औडा नागनाथ मंदिर. तुम्ही अंबरनाथ मंदिर या ठिकाणी टाकू शकता. अंबरनाथ, आणि हे कुठं आहे? अंबरनाथलाच आहे, मुंबईमध्ये. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे ऍड करू शकता आणि हा तक्ता इझिली सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर जो पुढचा तक्ता आहे तो तक्ता आपल्याला दिसतो प्रसार माध्यम आणि इतिहासावरचा. वर्तमानपत्राची सुरुवात कधी झाली, आकाशवाणीची सुरुवात कधी झाली, दूरदर्शनची कधी झाली, त्या कार्यक्रमाचं स्वरूप काय होतं, त्याची कार्य काय असतात. तर तुम्हाला माहिती आहे जेम्स ऑगस्टस हिकी याने 29 जानेवारी 1780 मध्ये बेंगॉल गॅझेट नावाचं इंग्रजी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र काढलं होतं.
आणि ते सुरू केलं होतं. मुख्यतः याच्यामध्ये बातम्या, लेख, अग्रलेख, लोकांची मतं, जाहिराती अशा सगळ्या गोष्टी येत होत्या. दैनंदिन घटनांच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचणे, लोकजागृतीचं काम करणे, लोकशिक्षणाचं काम करणे, हे पहिलं जेम्स ऑगस्टसचं जे पहिलं न्यूजपेपर होतं त्याचं नाव काय होतं बेटा? त्याचं नाव होतं बेंगॉल गॅझेट. ओके, बेंगॉल गॅझेट असं त्याचं वृत्तपत्राचं नाव होतं. कोलकाता जनरल ऍडव्हर्टायझर या नावाने पण ते येत होतं. दुसरं आहे आकाशवाणी. आकाशवाणीची 1924 मध्ये सुरुवात झाली आहे, 1924 मध्ये. मद्रास, चेन्नई येथे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी हे पहिलं खासगी रेडिओ स्टेशन मद्रासमध्ये सुरू झालं होतं, ज्याचं नंतर नाव आकाशवाणी झालं. आणि याच्यात ज्या काही गोष्टी, बातम्या, संगीत, गाणे, गिणे, माहिती, हे सगळ्या गोष्टी तुम्ही टाकू शकता. 15 सप्टेंबर 1959 ला भारतात प्रथम दिल्ली येथे दूरदर्शन सुरू झालं होतं. 1959 मध्ये दिल्ली येथे दूरदर्शन सुरू झालं होतं. जगभराच्या घटना, चित्रपट, गाणे, सगळ्या गोष्टी, मुलाखती, त्याचबरोबर मनोरंजन, लोकशिक्षण, समाज उपयोगी प्रसिद्धी, सामाजिक समस्या, वाईट रूढी परंपराबद्दल समाज प्रबोधन करण्याचं काम टेलिव्हिजन करतं. तर हा जर असा तुम्हाला पार्ट आला तर घाबरायचं नाही. तुम्हाला इथं वर्तमानपत्रामध्ये जेम्स हिकी याने सुरू केलेलं जेम्स हिकीचं बेंगॉल गॅझेट तुम्ही टाकू शकता, बेंगॉल गॅझेट. त्यानंतर आकाशवाणीमध्ये, आकाशवाणीची सुरुवात कुठून झाली? मद्रास मधून झाली. तिची तारीख लक्षात राहिली तर खूपच चांगली गोष्ट आहे, 1924 वगैरे. आणि इकडे पण आपण पाहिली 1780. ठीक आहे, 1780 मध्ये हे सुरू झालं होतं वर्तमानपत्र, जेम्स ऑगस्टस हिकी याचं बेंगॉल गॅझेट. आणि इकडे 1959 मध्ये दिल्ली येथे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी यांच्या इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी इथे आकाशवाणीमध्ये दिल्लीमध्ये दिल्ली दूरदर्शन केंद्राची स्थापना झाली होती आणि त्याच्या माध्यमातून असंख्य माहिती प्रबोधन गोष्टी ह्या झाल्या. त्यानंतरचं जे आहे ते आहे भजन, कीर्तन, लढित आणि भारुड याची गुणवैशिष्ट्य आणि उदाहरणं सांगा. आता भजनामध्ये टाळ, मृदुंग याच्या साथीनं ईश्वराचं गुणगान केलं जातं. अभंग भक्ती कवनातून स्तुती केली जाते. संत तुलसीदास महाराज, संत नामदेव महाराज यांची भजनं आहेत. त्यानंतर कीर्तनामध्ये नमन, निरूपण, निरूपण, पूर्वरंग, आख्यान, उत्तर रंग हे केलं जातं. नारदीय कीर्तन, महात्मा फुले यांची सत्यशोधकीय कीर्तन फेमस आहेत. ललितामध्ये उत्सव प्रसंगी देवतेकडे मागणं जातं. नाट्य प्रवेशामध्ये रामकृष्णाच्या कथा सादर केल्या जातात. गोवा, कोकण भागामध्ये मोठ्या प्रमाणात ललित प्रचलित आहे. भारुड म्हणजे आध्यात्मिक आणि नैतिक शिकवण. सादरीकरणामध्ये नाट्यात्मकता, विविधता आहे. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांची भारुड, संत एकनाथ महाराजांची भारुड सगळ्यात लोकप्रिय आहे. ही इन्फॉर्मेशन तुम्ही त्यात टाकू शकता. इट्स व्हेरी इझी. जर तुम्ही 1-2 वेळा रिव्हिजन केली, वाचलं तर तुमच्या थेट लक्षात राहील. त्यानंतर हा एक प्रश्न आहे, लेण्यांबद्दल एखाद्या सांगायचंय जे जागतिक वारसा स्थळ आहे. रेल्वे स्टेशन सांगायचंय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. एक अभयारण्य सांगायचं आणि एक आपल्याला एक नैसर्गिक वारसा स्थळ सांगायचं. नैसर्गिक वारसा स्थळामध्ये कास पठार साताऱ्याचं. त्यानंतर लेण्यामध्ये अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या, घारापुरीच्या लेण्या. रेल्वे स्टेशन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस स्टेशन. आणि अभयारण्यामध्ये दाजीपूर, सागरेश्वर, ताडोबा हे नाव तुम्ही टाकू शकता. बाय द वे, ताडोबा हे अभयारण्य नाहीये, ते एक राष्ट्रीय उद्यान आहे. दाजीपूर टाकून द्याल. त्यानंतर आहे कोशाचे प्रकार. हे कोशाचे प्रकार यावर्षी विचारले तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. एक शब्दकोश असतो, एक सूची वाङ्मय कोश असतो, तिसरा कोश सदृश्य वाङ्मय असतं आणि चौथा हा विश्वकोश असतो. विश्वकोश, शब्दकोश, सूची वाङ्मय आणि कोश सदृश्य वाङ्मय, या 4 गोष्टी याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि हा जो कोशाचा पार्ट आहे हा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया, याच्यावरती रिसेंटलीच 2025च्या पेपरमध्ये राज्यशास्त्रात हा चार्ट विचारलेला आहे. निवडणूक आयोगाची भूमिका काय असते? निवडणुका घेणे, निवडणुका पार पाडणे, त्याचा कार्यक्रम ठरवणे. मतदाराची भूमिका मतदान करणे, योग्य व्यक्तीला निवडणे. आणि राजकीय पक्ष यांचे उमेदवारांची भूमिका काय असते तर हे सगळं सांगतो. निवडणूक आयोगाची भूमिका आहे मतदारसंघाची निर्मिती करणे. हा एक चांगला पॉइंट वाटतो निवडणुका घोषित करण्यापेक्षा वगैरे. मतदार याद्या निश्चित करणे हे त्यांचं काम आहे. अर्ज स्वीकारणे, त्याची छाननी करणे, मतदानाची व्यवस्था करणे, मतमोजणी करणे, निकाल लावणे. राजकीय पक्षाचं काम काय आहे उमेदवाराचं? तर उमेदवार निश्चित करून त्यांना पक्षाचं तिकीट देणे,
अर्ज निवडणूक आयोगाला मुदतीत सादर करणे, निवडणुकीचा प्रचार करणे, खर्चाचा हिशोब निवडणूक आयोगाला देणे, निवडणूक आचारसंहितेचं पालन करणे. मतदाराचं काम काय आहे? आचारसंहितेचं पालन करणे, प्रसार सभांना हजर राहून मतनिश्चिती करणे आणि मतदान करणे. हे कोणाचे काम आहेत? हे मतदाराचे काम आहेत आणि विचारलेले क्वेश्चन्स आहेत. ज्यांनी ज्यांनी हे क्वेश्चन व्यवस्थित सोडवले त्यांचे मार्क्स खूप सुंदर आलेले आहेत. एक महत्वाची एक एक्स्ट्रा टिप देतोय मोस्ट IMP मध्ये, की यामधल्या ज्या तारखा आहे यावर्षी त्यांनी विचारल्या. जसं 2001 मध्ये कोणत्या याला भेटला? कुट्टीयट्टमला, केरळ मधला आहे. 2003 मध्ये वैदिक परंपरेला, 5 मध्ये उत्तर भारतातील रामलीला, 9 मध्ये गढवाळ उत्तराखंड रम्मनला, 10 मध्ये राजस्थानचं कालबेलियाला. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रीड करायच्या, कारण त्यांनी अशा डेट्स विचारले. 83 मध्ये आग्र्याचा किल्ला, 83 मध्ये अजिंठा, वेरूळ, 83 मध्ये ताजमहल, 84 मध्ये महाबलीपुरम, कोणार्क. ह्या सगळ्या गोष्टी एकदा रिडिंग मध्ये इयर सोबत गेल्या पाहिजे. आणि एवढ्या तर नाही होणार, पण हे करू शकतो आपण की कांझीरंगा राष्ट्रीय उद्यानला, क्योंकि ये 2025 में ही पूछा गया है. तर 85 मध्ये कांझीरंगाला जागतिक वारसा नैसर्गिकचा दर्जा मिळाला, 85 मध्ये केवलादेवला मिळाला, 85 मध्ये मानसला मिळाला, 87 मध्ये सुंदरबनला मिळाला, 88 मध्ये नंदादेवी व्हॅली ऑफ फ्लावरला, 5 मध्ये राष्ट्रीय उद्यान आणि 12 मध्ये पश्चिम घाट, तसेच 14 मध्ये ग्रेट हिमालयन पार्कला मिळाला. आणि 16 मध्ये एक मिश्र स्वरूपाचं जागतिक वारसा स्थळ हे कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान हे ठरलेलं आहे. तर यावरती प्रश्न तुम्हाला नक्की एका याच्यावरती येणार आहे पेपरमध्ये, हे लिहून ठेवा. आणि या व्हिडिओला इथं आपण समाप्त करतोय. एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.